अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये चंपतराय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट, तर उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीचा अंतिम अहवाल देखील सादर. या अहवालामध्ये दोघांनाही क्लीन चिट, दोघांचीही नावं एसआयटीच्या अंतिम अहवालामध्ये नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. सचिन अंदुरेला सुनावलेल्या जन्मठेपेला देखील स्थगिती आणि या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणासोबतच आज आमदार अपात्रता प्रकरणावर देखील होणार सुनावणी. मागच्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस युक्तिवाद पार पडला. त्यानंतर आज पुन्हा ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असल्याची माहिती. आज दुपारी 2 वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर पार पडणार सुनावणी. राजकीय परीक्षेमध्ये शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त आहे. शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, अशी सूत्रांची माहिती. कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरती हस्तक्षेप करता येणार. राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मुख्यमंत्र्यांना. माझ्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा हा पुनरुच्चार. रिकामटेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडत असतात, फडणवीसांची ही टीका. मोदींना उत्तम कॅबिनेट बनवायचे आहे आणि त्यांना फडणवीसांची गरज. दिल्लीमध्ये या असं मोदींनी काल देखील फडणवीसांना सांगितलं असेल. मुख्यमंत्री फडणवीसांना राष्ट्र साथ घालते. फडणवीस आणि मोदींच्या भेटीवरती संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर. फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना देखील भेटतात, तर मी पुन्हा येईन असं फडणवीस बोलले, पण ते पुन्हा आले नाही. पुन्हा येण्यासाठी फडणवीसांना शिवसेना फोडावी लागली. देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार, संजय राऊत यांचा हा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात देखील मुख्यमंत्री आढावा घेण्याची दाट शक्यता. नाशिकमधील खड्ड्यांवरून झालेल्या वादानंतर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावं. खड्ड्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला, त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊत यांचीही टीका. एसआयआर अभियानाच्या दृष्टीने प्रदेश भाजपची आज महत्त्वाची बैठक. मुंबई कोकणातील पदाधिकारी बैठकीला हजर राहणार. या बैठकीमध्ये एसआयआर संदर्भातील नियोजनावरती मार्गदर्शन केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच तरुण चूक या बैठकीला हजर राहतील. मंत्री भरत गोगावले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर गोगावले भेटीला. भरत गोगावले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी भेट घेणार. 2 ते 2.5 वर्षांपासून सुरू असलेला पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. जेव्हा भाजप ब्रिटिशांची माफी मागत होतं तेव्हा काँग्रेसच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी वंदे मातरम हीच लढाऊ घोषणा होती. पृथ्वीराज चव्हाण यांचंही वक्तव्य. तर वंदे मातरमचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचंही विधान. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. चित्रा वाघ यांचं नाव न घेता विजय वडेट्टीवार यांचीही टीका समोर. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावरती खोटं बोलून स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका, विजय वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रा वाघ यांचंही प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी अनेकदा चाचपणी केली, त्यावेळेस सुद्धा ते रात्रीचा प्रवास करत होते, संजय राऊतांचा हा मोठा दावा. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवरती कारवाईचा आदेश. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप. धाराशिवमध्ये पालकमंत्री सरनाईकांनी 20 एकर जागा घेतली. तामलवाडी टोलनाक्याजवळ रिसॉर्टसाठी हॉटेल आणि टपऱ्या दुकानांवरती कारवाई, सपकाळांचा हा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर भलतंच वंदे मातरम गाणं वाजलं. परिवहन विभागाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम ऐवजी बॉलिवूड गीत वाजलं. शिंदे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी उपस्थित होते. नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मोठी आर्थिक उलाढाल. तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची पोलिसांची माहिती. नरेंद्र महाजनने रोख स्वरूपामध्ये 36,50,000 रुपये घेतल्याचा संशय. ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचा तपासात समोर. मराठीची सक्ती नाही, मराठीची भक्ती आहे. रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची ही प्रतिक्रिया. मी देखील रिक्षा चालवली, त्याचा मला अभिमान. अमराठी लोकांसोबत मराठीमध्ये संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी, शिंदेंची प्रतिक्रिया. नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात बार्शीमधील सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारे यांना चोप देणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस देखील जाहीर. मराठा समाजाचे नेते डॉक्टर कपिल कोरके यांच्याकडून बक्षीस जाहीर. नवनाथ वाघमारेला पहिल्यांदा मारेल त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा. 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा.
जरांगेंच्या आंदोलनानं ओबीसी आरक्षणाला धोका नाही. सीजेपीचं आंदोलन बघून जरांगेंना अतिउत्साह आलेला आहे. जरांगेंनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. परिणय फुके यांचा हा सल्ला. सरकार उलटवून टाकण्याची भाषा, अराजकतेला खतपाणी देणारी फुकेंचे हे वक्तव्य. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही. ओबीसींवरती घाव घातला जातोय. विजय वडेट्टीवार यांचा हा आरोप. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपामध्ये येऊन काय कराल, वडेट्टीवारांचा हा सवाल. बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी मेळाव्यातून हाके लवकर गेले आणि त्यामुळे नवनाथ वाघमारे यांनी टीका केली. कुणाचं ढेकळाचंही काम नाही, कुणाचे काय गणित आहे ते मला माहिती आहे. वाघमारेंची हाकेंचं नाव न घेता टीका. मनोज जरांगेंवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची घोषणा. काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार. ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाही, हाके यांचा आरोप. जातन्याय जनगणनेतून ओबीसी प्रवर्ग वगळणं हे मोदी सरकारचं मोठं कारस्थान. काँग्रेसचा केंद्र सरकारवरती गंभीर आरोप. जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना न ठेवल्यानं सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याचंही विधान. जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा हा आरोप. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानामध्ये आंदोलन करणार अशी तायवाडेंची माहिती. मुंबईमध्ये काँग्रेसचं भाजपच्या विरोधात मुंडण आंदोलन. खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंडण आंदोलन. अल्द्वानी या ठिकाणी कार्यक्रमानंतर खरगेंचा अवमान केल्याचा काँग्रेसचा आरोप. सभेनंतर मंचावरती गोमूत्र शिंपडलं, त्यामुळे काँग्रेस आक्रमक. राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषद आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. याशिवाय राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका घेण्यासंदर्भात माहिती सादर करण्यासाठी वेळ मागितला. ठाण्यातील छायाचित्र प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. प्रदर्शनात एकाच फ्रेममध्ये उद्धव ठाकरे, मीनाक्षी शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो. दोन्ही शिंदेंना पाहून उद्धव ठाकरेंनी डोक्याला हात मारला. फोटो पाहून शिंदेंची मिश्किल टिप्पणी. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हिंगोलीमधील लिंबाळा मक्ता गावामध्ये. दिपकेंचा लिंबाळा मक्ता गावातील नागरिकांसोबत संवाद. राजकारणामध्ये नसतानाही आम्ही महिनाभरामध्ये बदल घडवला. आंदोलनाबाबत दिपकेंची प्रतिक्रिया. टीआयएसएसच्या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत मुख्य अतिथी नसणार. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉक्टर CS परमेश हे मुख्य अतिथी असतील. 31 ऑगस्टला भटका विमुक्त दिवस म्हणून आम्ही साजरा करणार. या संदर्भात मंत्री अतुल सावेंसोबत वारंवार बैठका झाल्या. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार. मंत्री संजय राठोड यांची ही माहिती समोर. प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचं आजपासून उपोषण. तर बीएमसीच्या अर्थसंकल्पामध्ये बेस्टसाठी आर्थिक तरतूद करण्याचीही मागणी. चाकण एमआयडीसीच्या धर्तीवरती राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल. रस्ते, गटार आणि ड्रेनेजची देखभाल देखील इंडस्ट्रियल टाउनशिप अंतर्गत होणार. राज्यातील कंत्राटदारांचं आज राज्यव्यापी आंदोलन. विदर्भ कंत्राटदार असोसिएशनचा आजच्या आंदोलनाला पाठिंबा. राज्यात शासकीय कंत्राटदारांचे 90,000 कोटींचे शासकीय देयक थकीत. आझाद मैदानावरती होत असलेल्या आंदोलनामध्ये विदर्भातील जवळपास 400 कंत्राटदार. सीसीटीव्ही नसेल तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डाचं महत्त्वाचं हे पाऊल. तर कोकण विभागीय मंडळाकडून 175 केंद्रांची तपासणी. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा. दूध संघावरती भाजपचं वर्चस्व असताना विलास काटेखाय यांनी राजीनामा दिला, त्यामुळे राजकीय चर्चांना आलं उधाण. शिंदे शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी पुण्यातील खड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट केला. शहर खड्डेमुक्त आहे की खड्डेयुक्त असं म्हणत पालिकेच्या कारभारावरती निशाणा देखील साधला. पुण्याच्या भोरमधील भोंगवली गावामध्ये सबस्टेशन रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून शरद पवार यांची भेट. तर सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी. प्रकल्पामुळे सुपीक जमिनी बाधित होणार असल्याचा देखील दावा. न्यूयॉर्कच्या इंडिया डे परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनचा भव्य कीर्तिरथ सादर. 50हून अधिक ढोल-ताशा वादकांमुळे न्यूयॉर्क शहर दुमदुमलं. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या पोशाखात कीर्तिरथात तरुण-तरुणी सहभागी. पूजा हेगडे आणि तारक मेहता का उलटा चष्मा टीम देखील यावेळेस उपस्थित. कल्याणमध्ये ब्रिजभूषण सिंग यांच्या समर्थनावरून आता भाजप मनसेमध्ये वाद पेटला. ब्रिजभूषण सिंगला सलाम. राज ठाकरे यूपीला गेले नाही. नंदू परब यांच्याकडून राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख. टोळी घेऊन फिरणाऱ्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेऊ नये. मनसे शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांचं हे उत्तर.